काल बीड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे बस स्थानकाच्या समोर खळबळ उडवून देणारा प्रकार घडला। एक महिला आणि एक पोलीस अधिकारी कारमधून प्रवास करत असताना त्यांच्या कारच्या समोर अचानक एक दुचाकीवाला आला आणि त्यांनी दुचाकी आडवी लावली। त्याचं म्हणणं होतं की कारमध्ये बसलेली महिला ही माझी पत्नी आहे आणि ती नेमकी कुठे चाललेली आहे, सदरील व्यक्ती हा तिला कुठे घेऊन जातोय, यांचं आणि त्या महिलेचं प्रेम प्रकरण आहे, अशा काही गोष्टी तो त्या ठिकाणी बडबडत होता। मराठी महाराष्ट्रानं या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला। नेमका काय प्रकार आहे, कशामुळे हे सगळं घडलंय हे पाहण्यासाठी मराठी महाराष्ट्रानं पडताळणी सुरू केली। त्यानंतर काही खळबळजनक माहिती समोर आल्या। दिनांक 21/7/2025 रोजी ज्या कारमधून प्रवास करत होती महिला, त्या महिलेनं एपीआय रवींद्र शिंदे यांच्या विरोधामध्ये अत्याचाराची तक्रार दिलेली होती आणि त्या तक्रारीच्या नुसार एपीआय रवींद्र शिंदे यांच्यावर 376 नुसार आणि आताचं BNS 64 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे। आणि याच रवींद्र शिंदेसोबत सदरील महिला जात होती आणि या व्यक्तीनं पाठलाग करून त्यांच्या गाडीचा पाठलाग करून गाडी आडवी लावली आणि त्या ठिकाणी गोंधळ घातला। मराठी महाराष्ट्रानं हा नेमका प्रकार काय आहे, हे सगळं काय आहे याची उत्तरं शोधण्यासाठी सदरील महिलेशी संपर्क केला। आता ती महिला ही तीच महिला आहे रवींद्र शिंदेच्या विरोधामध्ये तक्रार देणारी। मात्र दोघे हे कुठे जात होते, का सोबत फिरत होते, सदरील महिलेने रवींद्र शिंदेच्या विरोधामध्ये का तक्रार दिली आणि तक्रार सदरील महिला आता मागे घेत आहे, माझ्या नजरचुकीनं किंवा कुणाच्या तरी बळी पडून ही तक्रार रवींद्र शिंदेच्या विरोधामध्ये दिली। रवींद्र शिंदेंनी कुठल्याही प्रकारचा अत्याचार केलेला नाहीये, त्यांचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही असं म्हणणारी सदरील महिला मराठी महाराष्ट्रावर आहे। त्या महिलेच्या तोंडून काय नेमका प्रकार घडलाय, काय तिचं म्हणणं आहे आणि कशा प्रकारे रवींद्र शिंदे निर्दोष आहेत हे तिच्याच तोंडून आपण ऐकूयात। असेल ती तर ते 376 माझे म्हणजे समोर जे अधिकारी होते त्यांच्याशी मैत्रीचे रिलेशन होते, आमचे चांगले रिलेशन होते की एकमेकाला सुख दुःखात साथ दिलेली। मग त्याच्यामुळे त्यांना माझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती होत्या, त्यांच्याबद्दलही मला बऱ्याच गोष्टी माहिती होत्या की त्या गोष्टीचा फायदा घेऊन मग यांनी सूडभावनेनं मला ती गोष्ट करायला लावली आणि तू घरी ते केल्यानंतर तुला मी घरामध्ये प्रवेश दे। मग त्या दडपणाने त्या त्रासाने लेकराच्या मोहापोटी मी ती गोष्ट केली। मुलीच्या नास्त स्त्रीला कायद्याचं त्या कायद्याचा मी फायदा घेतलाय, पण माझं म्हणजे मी अडकीतच सुपारी अडकल्यासारखी होती। मला ना नातेवाईक नाही आहेत किंवा कोणी आहेत, पण ते आधार म्हणून ऐन टायमाला कोणी नसतं, फक्त शासन प्रशासन हेच माझ्यासाठी माहेर आहे। मग त्यामुळे मी त्यांच्याकडे काय समोरची व्यक्ती म्हणजे अपेक्षितच नव्हतं की हा असं काही प्रकार घडत। मी एवढा मोठा गुन्हा दाखल जे की काही दोष नसताना आणि जे काही झालं ते मी म्हणजे एक नात्याच्या भावनेनं ज्या गोष्टी झालेल्या आहेत तर त्याचा मी गैरफायदा घेऊन आयुष्य उद्ध्वस्त केल्यासारखा गुन्हा दाखल केला। मग त्यानंतर मग मी सोकं ठेवायचं हे चुकीचं असत तर मग मी गुन्हे, मला अधिकार आहे पण इतरांना कोणाला त्रास देऊन तुम्ही स्वतः खुश कसं राहू शकता आणि हा तोच प्रकार नाही। याचा अर्थ नेमका काय आहे? मग तुम्ही अगोदर तक्रारी दिली, सोबत गाडीत जात होता, त्याचा उद्देश सांगितला नाही, तुम्ही गोल गोल फिरून उत्तर दिली आहे। जाण्याचं कधीच कोणत्या प्रकारचा त्रास दिलेला नाही। त्याही इंटरव्ह्यू मध्ये तसंही म्हणाला होतात मला की माझं चुकलंय, माझा पती चांगला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तुम्हाला वाटत नाही का की आपण जी चूक केलेली आहे ती चूक एखाद्या निरापराध एखाद्या महिलेवर बेतू शकते? जसं आपलं प्रकार कालच्या दुपारच्या वेळी एक प्रकार बीडमध्ये घडला आणि त्यामुळे संपूर्ण जिल्हाभरामध्ये खळबळ उडाली, बातम्या आलेल्या आहेत आणि तो प्रकार नेमका काय होता या प्रश्नांची काही उत्तरं बाकी आहेत। काही लोकांनी बातम्या छापल्यात, कुणीतरी पोलीस अधिकारी प्रेम प्रकरण असलेल्या महिलेला घेऊन जात होता आणि पतीनं गाडी आडवी लावून हा सगळा धिंगाणा घातलाय, अशा बातम्या आलेल्या आहेत। मराठी महाराष्ट्रानं या सगळ्या गोष्टीची पडताळणी केल्यानंतर माहिती अशी मिळाली की काही दिवसापूर्वी मराठी महाराष्ट्रानं एक इंटरव्ह्यू केला होता आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये एका महिलेनं पोलीस अधिकाऱ्यावर 376ची तक्रार दिलेली होती, गुन्हा दाखल आला आहे। ही तीच महिला आहे ज्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये तक्रार दिली आणि त्याच्यानंतर मराठी महाराष्ट्रानं यांना शोधण्याचा प्रयत्न केला। ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत हे त्यांच्याकडून जाणून घ्यायचं होतं। त्याच्यानंतर दुसरी माहिती अशी मिळाली की सदरील महिलेनं म्हणजे याच त्या माझ्यासोबत आहेत की त्यांनी एक तक्रार पोलीस अधीक्षकांना एक अर्ज केलेला आहे की ही सध्या तक्रार जी आहे ती आम्ही चुकून किंवा गैरसमजातून केलेली आहे, ती तक्रार मागे घेण्यात यावी। आता तो पोलीस अधिकाऱ्यांच्या अधिकारातला विषय, ती तक्रार मागे घ्यायची की नाही घ्यायची। मात्र हा सगळा इन्सिडेंट जो आहे तो कुठेतरी डोक्याला थोडंसं टेन्शन आणि ताण देणार आहे। म्हणजे एकीकडं तक्रार द्यायची आणि ती पुन्हा मागे घ्यायची, यंत्रणा, पोलीस यंत्रणा, सगळं प्रशासन हे कामाला लावायचं आणि तुम्ही सोयीनुसार तक्रारही मागे घ्यायची। हा सगळा प्रकार काय होता या गोष्टीची विचारणा करण्यासाठी ते माझ्यासोबत आहे। ताई,
काय नेमका प्रकार कालचा होता आणि तुम्हाला काय या सगळ्या गोष्टी कराव्या वाटल्या? काय बस स्टँडच्या समोर जे झालं ते नेमकं काय होतं? तुमच्या निदर्शनास काय आलं आणि काय सांगायचं आहे? काल जो 3 तारीख होती काल, आणि मी जे मागं जे इंटरव्ह्यू दिला होता तर त्यावेळेस मी तुम्हाला सर्व सांगितलं होतं की असं असं, पण मी ते एक जे 376 दाखल केलं तर माझे मिस्टर जे काल ज्यांनी जे रस्त्यामध्ये जो तमाशा घातला तर त्यांच्या दबावात आणि ह्या अशा प्रकारचा जो त्रास द्यायचे ते घरी किंवा मी जिथं राहते तिथं येऊन पण अशाच प्रकारे मारहाण करणं, माझं एक शॉप आहे तिथं येऊन मारहाण करणं, तमाशा करणं, रस्त्याला गलिच्छ भाषा बोलणं, आणि ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून मी 2 वर्षापूर्वीच घर सोडलेलं आहे आणि आमचं डिवोर्स मॅटर सुरू आहे की माझ्यावर मग हे असं रिलेशन आहे, असं आहे, तसं आहे. तर मी ते स्वखुशीने स्वीकारून घरातून म्हणजे त्रासाला कंटाळून बाहेर पडले, कारण मी खूप त्यांचे बऱ्याच गोष्टी काही गोष्टी ॲडजस्ट सहन करून घेतल्या लेकरांसाठी. त्यानंतर मी त्या एरियातच राहू लागले एकटी. मग ते तिथे येऊन पण मला त्रास देऊ लागले, मला धमकायचे की तू लेकरं जर तुझ्याकडे येणं मंजूर असतील तर तुला 376 गुन्हा दाखल करावा लागेल, नाही तर तुझ्याबरोबर लेकरांना पण मी बाहेर काढून दे. मग त्या दडपणामध्ये माझ्याकडून मला त्रास देऊन माझी बदनामी करून माझ्याकडून 376 गुन्हा दाखल करून घेतला. आणि ज्यावेळेस ती FIR पाहिली त्यानंतर मग मला त्याच्या अगोदर सांगितलं होतं की तुला मी माझं ते जे राहतं घर आहे ते माझ्या पण नावावर, दोघांच्या नावावर आहे, पण मी बाहेर किराया भरून राहत होते आणि एकटी राहत होते आणि मला माझी मुलगी मुलगा यांच्यासोबत राहण्याची इच्छा होऊ लागली आणि लेकरांची इच्छा होती की आईनं सोबत राहावं. तर त्या हेतूने मग त्यांनी मला अट टाकली, तुला जर लेकरांसोबत राहायचं असेल वरती सेपरेट तर तुला 376 गुन्हा दाखल करावा लागेल, तेव्हा तुला मी लेकरांच्या सहवासात येऊ देईल. तर आणि ते केल्याच्या नंतर मग ठीक आहे म्हणलं काय असेल ती. तर ते 376 माझ्या म्हणजे समोर जे अधिकारी होते त्यांच्याशी मैत्रीचे रिलेशन होते, आमचे चांगले रिलेशन होते की एकमेकाला सुखदुःखात साथ दिलेली. मग त्याच्यामुळे त्यांना माझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती होत्या, त्यांच्याबद्दलही मला बऱ्याच गोष्टी माहिती होत्या की त्या गोष्टीचा फायदा घेऊन मग यांनी सूडभावनेनं मला ती गोष्ट करायला लावली आणि तू घरी ते केल्यानंतर तुला मी घरामध्ये प्रवेश दे. मग त्या दडपणाने त्या त्रासाने लेकराच्या मोहापोटी मी ती गोष्ट केली, मुलीच्या मोहाच्या पोटी ती गोष्ट केली. ते केल्याच्या नंतर मग मात्र ते FIR दाखल केल्यानंतर माझं मग मी त्या अटीप्रमाणे कोर्टाने पण आदेश दिला आणि ठरल्याप्रमाणे मी घरी सामान शिफ्ट केलं. 2-3 दिवसामध्ये घरी सामान शिफ्ट केलं की मला म्हणे आता 376 दाखल झालं, मी तुला इझी म्हणजे 1 रुपया पोटगी न देता डिवोर्स माझ्या येणे मी तुला देऊ शकतो कधी पण, आणि तू मला डिवोर्स दे. मी एक पाहिलेली आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचे, पण तू डिवोर्स दे. आणि समोरचीचं मागणं आहे की डिवोर्सचे सर्टिफिकेट वगैरे त्या पाहिजे मला, तेव्हा मी हे करेन. मग त्याने घरी राहिल्यावरती माझं मी सेपरेटच राहत होते, पण तरी पण मला मग त्याचे आई वडील ते त्रास देऊ लागले, गलिच्छ जातीवरती भाषा वापरू लागले की मारीन घरात घुसली असं तसं, काही पण भाषांना तुला लाज वाटत नाही का, तुला अपमान वाटत नाही का आम्हाला तोंड दाखवायला, एखादी मेली असती एखादीने आत्महत्या केली असती, घरात यायची संधी दिली की घर घुसली वापस, असं वेगवेगळ्या प्रकारे माझं मानसिक खच्चीकरण केलं. आणि त्यानंतर मग त्यांनी मला म्हणे डिवोर्सवर सह्या कर. तर मी म्हणलं ठीक आहे मी डिवोर्सवर, कारण मी तिथं सामान नेऊन ठेवलं आणि इकडं ती जे मला मदत मेन माझा आधार होता तिथंच मी घाव घालून बसले ह्या लेकराच्या मोहापोटीन त्या व्यक्तीच्या त्रासामुळे आणि बदनामीसाठी. मग मला काही सुचत नसल्यामुळे मी ठीक आहे म्हणले की हे करल सह्या देईल. तर त्याच्यानंतर त्यानं मग ते सह्या देईल म्हणले, पण मग म्हणलं मी सह्या दिल्याच्या नंतर पुन्हा माझा संबंधच राहणार नाही ना काही. मग एक मुलगा मुलगी आहेत तर म्हणलं त्यांना त्यांच्या नावावर 1 एकर शेती करून द्या, मला तुमचा 1 रुपया नको, पण 1 एकर शेती मुलांच्या नावावर करून द्या. म्हणे ते तुला बोलतात तुला जीव लावतात ते माझी कशाहून राहते, उद्या मला कशाला कशी सांभाळतील आणि माझी प्रॉपर्टी मी त्यांना का देऊ, तसा प्रश्न केला. म्हणलं का द्यायचं, म्हणजे त्यांना लेकरं आहेत किती केलं तरी तुमचे, तर ते नाही तयारच नाहीये. मग तयार नाही तर मी म्हणलं मग मी पण डिवोर्स देत नाही, काय तुम्हाला त्रास द्यायचा ते द्या म्हणलं, आणि मी काही डिवोर्स देत नाही. मग म्हणे मी डिवोर्स नाही देणार तर मग तू ते गुन्हा मागं घे म्हणे, त्याला कॉन्टॅक्ट कर ते APIला आणि पैशाची मागणी कर, मला हे घर पाडून बांधकाम करायचे, मग तू तुझं सेपरेट राहा, मी माझं खाली राहतो आणि गुन्हा मागं घ्यायचा असं घ्यायचा तर तो पैसे घेऊनच मागं घ्यायचा, त्याच्याशिवाय नाही. मागच्या FIR मध्ये तुझं हे सांगितलं नाही तुम्ही किंवा मला ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तुम्ही आम्हालाही सांगितलं, खरं तर पोलिसांना अंधारात ठेवलं, का नाही सांगितलं तुम्ही? कारण मला तो दबाव होता आणि त्रास होता आणि मला कुठंतरी मी एक
स्त्री असल्यामुळं मला कुठेतरी सुरक्षित व्हायचं होतं. एकतर स्वतःच्या घरात होता येतं किंवा आई वडिलाकडे ठिकाणी होता येतं. पैसा जरी असला तर मला सुरक्षा कुठं मिळेल, कारण मी मेन आधारावरती घाव घालून बसली होती. आणि त्या व्यक्तीनंतर मग सुरक्षा कुठंच नव्हती ना, आई वडील सोडताना जे मूळ घर आहे तिथे. त्याच्यामुळं मग मला ते त्यांचा जे उल्लेख आहे तरी पण मी थोडक्यात केलं की मला तिथं पण त्रास झालाय. माझा तो शब्द आवर्जून ते व्हिडिओ बघा की मला तिथं त्रास होताना झालेला आहे, खूप त्रास झालेला आहे. पण ते त्याच्यावरून पण मला ते व्हिडिओ आल्यानंतर तो हा शब्द वापरला म्हणून मारहाण झालेली. आणि त्या दबावापोटी, कारण माझ्याबरोबर माझ्या मुलाला पण त्रास दिला जायचा, तर त्या हेतून मी त्यांचा शब्द उल्लेख केला नाही. पण ते मला प्रत्येक गोष्ट वकिलाच्या सल्ल्याने सांगायचे की आता असं कर, आता तसं कर, SP ला जाऊन भेट, IG साहेबांना जाऊन भेट, SP साहेबांना जाऊन भेट, PI साहेबांना जाऊन भेट, तिथं जाऊन बस, ह्या गोष्टी कर. त्यांच्या सल्ला म्हणण्यापेक्षा दबावाने मला पुश करत राहायचे ते की इथं अर्ज पाठवला पाहिजे आणि त्याच्या ओशा मला आणून दाखवायच्या. म्हणजे त्यांचे पत्रकार मित्र जे होते, कोण लोकमतचे आहेत, सगळे माझ्यावर लक्ष ठेवून होते की हे करती का नाही काम. मी गेले त्यांच्या ओळखीचा एक ना एक माझ्या आजूबाजूला व्यक्ती असणारच. आणि म्हणजे मी खरं करते की नाही त्या व्यक्तीच्या विरोधात, ह्या गोष्टी करून घेतल्या. काल नेमकं काय होतं मग, तुम्ही दोघं सोबत का होतात, काय कसा प्रकार, म्हणजे आम्हाला कळलं नाही किंवा मग माध्यमांना जनतेला सुद्धा कळलं नाही. तुम्ही एकत्र ज्यांच्या विरोधात तक्रार दिली तुम्ही सोबत का फिरत होतात, काय नेमका प्रकार? तर काल काय झालं, मला माझी चूक म्हणण्यापेक्षा की मी मोहापोटी आणि एक एवढा दबाव होता की मी एका व्यक्तीचं आयुष्यच उद्ध्वस्त करायले. त्या व्यक्तीसाठी नोकरी त्यानं म्हणजे असं खूप मेहनत करून मिळवलेली. त्या मेहनतीमध्ये खूप हे होतं, ती इमेज वगैरे काय बनवलेली. तर त्यामधून समजा त्या ज्या काही गोष्टी होत्या की कुठेतरी मी चुकले, ते गिल्ट भावना की मी म्हणजे ते मला केल्यानंतर एका महिन्यातच जाणीव झाली की मी एक वेळी दुसरं काहीतरी चुकीचं पाऊल उचललं असतं, आत्महत्या केली असती तरी परवडलं असतं. पण हे दबावात किंवा भीतीत कोणत्या मोहापोटी करायला नव्हतं पाहिजे हे. तर त्या गोष्टीची जाणीव झाली. त्यानंतर मग त्या व्यक्तीच्या मध्यस्थींचे कॉल आले की काय बाबा तुझं काही म्हणणं असन, पैशाची काही अपेक्षा असन तर ते सांग, काही असेल तर. पण मी म्हणलं नाही, म्हणलं तसं काही नाही आहे म्हणलं, पण मला हा त्रास झाला आहे आणि त्या त्रासापोटी आणि माझ्या लेकरांच्या मोहापोटी मी हा निर्णय घेतला होता. पण मला काही कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही. मी चुकून म्हणजे माझ्याकडूनच एक प्रकारचा गुन्हा घडला येतो की मला जे संरक्षण असतं स्त्रीला कायद्याचं, त्या कायद्याचा मी फायदा घेतला आहे. पण माझं म्हणजे मी अडकीतच सुपारी अडकल्यासारखी होती. मला ना नातेवाईक नाही आहेत किंवा कोणी आहेत, पण ते आधार म्हणून ऐन टायमाला कोणी नसतं. फक्त शासन प्रशासन हेच माझ्यासाठी माहेर आहे. मग त्यामुळे मी त्यांच्याकडे कायम पोलीस स्टेशनला इकडेही 498 केलं, तिकडेही समोर हे केलं. म्हणजे भावावरती पण मी NC दाखल केली. म्हणजे हा प्रकार मी जे काही आहे शासन हेच माझं माहेर सासर काय असेल ते, जे की सुखदुःख तिथं गेल्याच्या नंतरच मला काय ते थोडंसं सिक्युरिटी मिळायची. त्यामुळं मी जात राहिले. मला तिथं गेल्यावर मला फील व्हायचं, अपमान वगैरे फील व्हायचा. पण दुसरीकडे कुणी नव्हतंच ना की कुठं जायचं. प्रत्येक तिथं गेल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्ती चेंज व्हायचा, भाऊ असो किंवा ते पती असो, चेंज व्हायचा. त्या 2 दिवस का होईना रिलॅक्सेशनचे मिळायचे. मग त्यामुळे मी पोलीस स्टेशनला जात राहायचे किंवा त्या गोष्टी झाल्या. मी दाखल केलेला आहे पण मला त्रास झालेला आहे, कारण माझ्या फक्त छोट्या छोट्या गोष्टीवर बोट ठेवून त्याच्यावर मला जखमा दिल्या गेल्या. मग ते झाल्याच्या नंतर कालचा जो प्रकार घडला तर मग मी मध्ये 15 म्हणजे मला त्या गिल्टमध्ये राहायचं नव्हतं की मला माहिती व्हायची की ती समोरची व्यक्ती खूप डिप्रेशनमध्ये आहे, की त्या समोरची व्यक्ती म्हणजे ते अपेक्षितच नव्हतं की हा असं काही प्रकार घडत. मी एवढा मोठा गुन्हा दाखल जे की काही दोष नसताना आणि जे काही झालं ते मी म्हणजे एक नात्याच्या भावनेनं ज्या गोष्टी झालेल्या आहेत तर त्याचा मी गैरफायदा घेऊन आयुष्य उद्ध्वस्त केल्यासारखा गुन्हा दाखल केला. मग त्यानंतर मग मी स्वतःहून मन आणि स्वखुशीने म्हणण्यापेक्षा म्हणजे की अपराधीपणाची भावना दूर करण्यासाठी की ठीक आहे मी गुन्हा मागं घेणार आहे, तुम्ही म्हणला नाही म्हणलात तरी पण मी घेणार आहे मागं. मी माझ्या स्वखुशीने स्वविचाराने स्वविवेक बुद्धीनं मी ते पाऊल उचललं. पुरवणी जबाबच पोलीस स्टेशनला गेले स्वतःहून, पण तिथं माझा काही घेतला नाही. पण SP ऑफिसला पण दिला, मग मी आवक जावकला दिला, पोलीस स्टेशनला जाऊन पण तिथं पण दिला. म्हणलं माझं काही रागाच्या भरात त्रासाच्या भरात झालं काही गोष्टी आणि दुसऱ्यांनी त्रास दिल्यामुळं जो मला त्रास असह्य होत होता आणि एक निर्णय घेणं गरजेचं होतं. आणि लेकरांचं हे की लेकरं की एकटं पण याच्यामधून मी ते लेकरं निवडल्यामुळं मला हे
सर्टिफिकेट देणं गरजेचं होतं 376चं. माझ्यासाठी ते लेकरं निवडायचे असते तर लेकरं मिळवण्यासाठीचं सर्टिफिकेट होतं. मग ते सर्टिफिकेट माझ्यासाठी होतं, पण ते व्यक्तीला उद्ध्वस्त करण्याचं होतं ते. तर मग पुरवणी जबाब दिला, पण तिथेही तो काही म्हणजे फक्त नॉमिनल ती प्रोसेस फक्त जमा करून ठेवलं की आता आम्ही तुम्ही अगोदर स्ट्रॉंग भूमिका घेतली आणि आता आम्ही काही त्यामध्ये ॲक्शन आमची मर्जी राहिली, आम्हाला काय करायचं आणि काय नाही. पण त्या मर्जीमध्ये माझ्यामुळं अर्धा विषय उद्ध्वस्त झालं ना. आज डिपार्टमेंटचाच माणूस असून डिपार्टमेंटकडून जर पोलीस अधिकारी उद्ध्वस्त होत असेल तर काय अर्थ आहे. माझी चूक झाली, मला मान्य, माझी अक्षम्य, मला हवी ती शिक्षा दिली तरी चालेल, मी त्याला सहमत आहे आणि तयार पण आहे. पण जे काही पुरवणी जबाब दिला इथून मागं जसं मला त्यांनी कोऑपरेट केलं, इथून पुढेही माझी चूक समजा, त्या व्यक्तीचा त्यात काही दोष नाही आहे. आणि ते जे गुन्हा मागं घेण्याची मी प्रोसेस करते. कोर्टातून करा म्हणतायत, कोर्ट गेले, कोर्ट म्हणते पोलिसांचा से आला पाहिजे, पुरवणी जबाब दिला तुम्ही 164 कसं काय नाही केलं. कोर्ट वेगळे प्रश्न विचारतं, पोलीस स्टेशन वेगळे प्रश्न करण्यापेक्षा कोर्टातून करा, सुप्रीम कोर्टातून करा. काल तुम्ही सोबत का होतात ह्याचं उत्तर दिलं नाही. हां, काल सोबत. मग काल 3 तारीख होती जी की समोरच्या व्यक्तीची बेलची तारीख होती, जी बेलसाठी मांडलेली तारीख होती. आणि त्याच्यामध्ये मी हे दिलेले की मला हरकत नाही आहे समोरच्या व्यक्तीला बेल नाही झाली तरी. आणि हे त्या व्यक्तीला माहिती होतं की पुरवणी जबाब दिलेला आहे, असं तसं ती मागं घेणार आहे, समोरच्याला बेल देणार आहे. तर ते मला घरात पण त्याचे आईवडील आणि ते त्रास देत होते की मिटवायचं आहे तर बिना पैशाचं मिटवायचं नाही, पैसे घेऊन ये आणि मग मिटव, नाहीतर त्याशिवाय तुला घरामध्ये काय आहे ते आम्ही बघूत. मग ह्या पद्धतीने मी 2-4 दिवस म्हणण्यापेक्षा 8 दिवस झालं माझ्या मैत्रिणीची तर राहते, कारण माझा पसारा पण तिथंच आहे आणि घरात वेगळ्या पद्धतीचा त्रास, रात्रीची लाईट बंद करून मला त्रास दिला जायचा. मग मी घर सोडून बाहेर राहिले. पण काल तारीख होती आणि माझ्या पाठीमागं 2-3 दिवसापासून ती व्यक्ती बाहेर पडली की फिरायची. मग जिवे मारण्याच्या धमक्या पण आलेल्या होत्या मला की तुला मी जिवे मारणार, आता दुसरं तर काही करणार नाही पण जिवे मारणार. मग त्या याच्यामध्ये ते समोरच्या व्यक्तीची बेल होती आणि माझं तिथं हे होतं, समोर मला हजर राहणं, जबाब होता, कोर्टात हजर राहणं गरजेचं होतं. तर कोर्टात हजर राहण्याला अडथळा कसा आणायचा आहे. मी नाक्यावर असताना माझा पाठलाग केला, बीडमध्येच इकडं तिकडं थोडेशी प्राथमिक काही कामं करावेत माझे वैयक्तिक कामं करण्यासाठी. तर तेव्हापासून जे पाठी मागे फिरत होते. मग त्याच्यानंतर मग मला भीतीनं, मला कोणाचा आधार नसल्यामुळं, म्हणजे एक तर पोलीस स्टेशन नाहीतर मग ती व्यक्ती, हे 2च आधार माझे होते. तर मग पोलीस स्टेशनला तर सांगून म्हणजे मीच वेड्यात निघते असं होते. म्हणजे मी आता एक प्रकारे म्हणजे जे प्रकरण मी जेवढ्या चक्रा मारल्या, मलाच अपमान वाटतो की मी पोलीस स्टेशनला आता कोणत्या संदर्भात कोणत्या गोष्टीसाठी कॉल किंवा त्यांचा आधार घ्यावा. तर मी डायरेक्ट त्या व्यक्तीला कॉल केला की असं असेल, मला खूप भीती वाटते. तर मग ते तात्काळ म्हणजे बाहेर माझ्यामुळेच अडकलेले असताना, त्यांचे हातपाय बांधलेले असताना ते धावत आले माझ्यासाठी. ठीक आहे म्हणे. मग मला त्यांनी मग पिकअप केलं आणि तिथून पुन्हा तरी ते पाठीमागच राहिले. तर मग ते बीडच्या बाहेर नेमकंच जाणार की ते गाडीला बस स्टँडच्या तिथं, म्हणजे ते प्लॅन करून होतं पाठीमागूनच. प्लॅन करून असल्यामुळे गाडीला अडवं की मी कोर्टात गेले नाही पाहिजे आणि जे काही गोष्टी आहेत त्या स्टॉप झाल्या पाहिजे. मग गाडी आडवी लावली आणि त्यांना माहिती होतं ही व्यक्ती, दुसरी व्यक्ती हिच्यासोबत कुणी नसणार आहे. मग ते व्यक्ती म्हणजे पूर्ण ही खबर ठेवूनच त्या व्यक्ती गाडीला आडवी गाडी लावून पेपरचे जे पत्रकारितेचा फायदा घेतला, पेपरचा माध्यमाचा फायदा घेऊन सगळे लोक गोळा करून कुणाला व्हिडिओ काढायला लावले. त्यांनी तेवढ्या वेळेमध्ये बऱ्याच गोष्टी केल्या आणि लगेच 10 मिनिटात व्हायरल क्लिप की असं मारहाण प्रेयसी आहे किंवा काय आहे. मी ते नातं ॲक्सेप्ट केलेलं आहे, उघडपणे जगासमोर ॲक्सेप्ट केलं. चोरून लपून कोणत्या व्यक्तीने म्हणायचं की ती नाकारली किंवा चोरून लपून एखाद्या व्यक्तीशी भेटतीये, ही गोष्टच नव्हती ना. मी ॲक्सेप्ट केलेलं असताना तुम्ही मला दोष का देऊ शकतात. हे स्त्रीला किंवा मनुष्य जातीला फ्रीडम आहे, समाजाची बाहेर आहे. पण मला नाही वाटत की मी एवढा अनैतिक करते. चोरून लपून करणं एक वेळ अनैतिक असेल, पण मी उघडपणे जर 2 व्यक्ती किंवा 2 देवापैकी एका देवावर फिक्स डोकं ठेवायचं हे चुकीचं असेल तर मग मी गुन्हेगार. मला अधिकार आहे, पण इतरांना कोणाला त्रास देऊन तुम्ही स्वतः खुश कसं राहू शकता. आणि हा तर तोच प्रकार आहे. याचा अर्थ नेमका काय आहे. मग तुम्ही अगोदर तक्रारी दिली, सोबत गाडीत जात होता, त्याचा उद्देश सांगितला नाही, तुम्ही गोल फिरून उत्तरं दिली. जाण्याचा उद्देश काय होता की त्या व्यक्तीपासून बचाव होण्यासाठी मी बाहेर, की मला आता इतर कुठल्या मार्गाने
किंवा मग दुसऱ्या वाहनाने तुम्ही जाऊ शकत होतात, मग सोबत जायचं नेमकं कारण काय होतं मग? जाऊ शकत होते, पण मी इतकी भिलेली होते की माझी बुद्धी डोकं काही चलत नव्हतं. म्हणजे मला पर्याय की मी आता मला तिथं तर हजर राहायचंय कोर्टात, तर मी करू काय आता, नेमकं करू काय, की ह्या व्यक्तीच्या याच्यात भांडणं वाद घालून हे मला पकडून ठेवन किंवा घरी नेऊन डांबून ठेवन, ह्या भीती होत्या. ॲटोत जरी कुठं गेले तरी, पण मी हाताने म्हणजे उलट त्या व्यक्तीला संकटात पाडून ठेवलं की माझ्यामुळं ते बाहेर कुठं हे होते. तर तिथून तुम्ही या अगोदरच्या तक्रारीला पतीचं कारण दाखवलं की त्यांनी जबरदस्ती प्रेशर केल्यामुळे मी FIR दाखल केला. मात्र आता ज्याच्या विरोधात तक्रार दिली त्या पोलीस अधिकाऱ्यांनी तुमच्यावर दबाव दिला नसेल का सांगता येत नाही की ते दबाव घेऊन तक्रार मागे घ्यानंतर काही तुझं खरं नाही, असं जर झालं असेल तर? नाही तसं झालेलं नाहीये, कारण भविष्यात पुन्हा आणखी तुमच्याकडून काही गोष्टी होऊ शकतात की बाबा ही तक्रार मला मागे घ्यायला लावली, आता मला त्रास होतो, या गोष्टी होऊ शकतात? नाही होऊ शकत, नाही होणार नाही, कारण ते दबावापोटी नाही. कारण मी त्या गोष्टीमध्ये मी त्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्याचं, म्हणजे एका त्रासामुळे, मोहामुळे, एका दडपणामुळे, स्वतःला सेक्यूर करण्यामुळे त्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवले. ती व्यक्तीनं गुन्हेगार मी गुन्हेगार ठरते, त्या व्यक्तीला खोटा गुन्हा दाखल केला, एका स्वतःला त्रास असह्य झाल्यामुळं म्हणा तो जो गुन्हा दाखल केला, आणि त्यातून जी गिल्टीची भावना आली त्याच्यामुळे मी पुढं पाऊल उचललं की हे मागं घ्यायचे, त्या व्यक्तीला निर्दोष मोकळं करायचं आणि स्वतः वैयक्तिक जे काही आयुष्य असेल ते नियमानुसार चलल. तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही जी तक्रार केली ती एका फार गांभीर्यानं पोलिसांनी घेतली आणि ते FIR मध्ये तुम्ही पोलिसांचा उल्लेख केला होता, त्यांच्यावर आरोप केले होते. तो सदरील व्यक्ती जो आहे तो पोलीस अधिकाऱ्याला त्यांच्या डिपार्टमेंट असल्यामुळे ते त्यांना सहकार्य करतात, मला सहकार्य करत नाहीत, तो फिरतोय रस्त्यानं, त्याला अटक केली जात नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्यात तुम्ही नमूद केलेल्या होत्या. तुम्हाला असं वाटत नाही का की आपण कायद्याचा, पोलीस प्रशासनाचा, यंत्रणेचा वापर करतोय आपल्या स्वहितासाठी, जो बेकायदेशीर आहे सगळं, असं वाटत तुम्हाला? तुमच्या विरोधात कारवाई होऊ शकते, ह्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या? हो, कारवाई होईल हे माहीत नव्हतं, आणि एवढं काही स्वरूप घेतल्या जाईल गांभीर्याने प्रत्येक व्यक्तीने, म्हणजे ती पर्सनल कोणीही असो, तर ते प्रत्येक व्यक्तीने ह्या मॅटरमध्ये त्या व्यक्तीच्या विरोधात म्हणा किंवा माझ्या विरोधात, कारण मी अगोदर न्याय मागायला गेले. न्याय मागायला म्हणजे की मला मी स्वतःला सिक्युअर करण्यासाठी गेले होते की हे याच्यातून, ह्या प्रकरणातून मी बाहेर पडन आणि माझ्या लेकरांमध्ये मी खुश राहील, खुश म्हणजे रिलॅक्स राहील ह्या एका ताणातून, एकटेपणाच्या याच्यातून. त्यामुळे त्या भावनेनं गेले. पण नंतर मला म्हणजे जो त्रास दिला गेला त्या त्रासातून ह्या ज्या काही गोष्टी झाल्या तर वाटलं होतं की ती व्यक्ती निर्दोष आहे, इझी सुटन. पण मला ते जे कलम, जे ते वकिलाच्या सल्ल्याने मला जे यांनी प्रेशर आणून टाकायला लावले, जे शब्द की ज्याचा कधी उल्लेख नाही, गनचा कधी वापर केलेला नाही किंवा व्हिडिओ फोटो कधी काढलेला नाही किंवा माझी बदनामी होईल, काल जर कोणाला व्हिडिओ मिळाले असतील तर त्यांनी, त्या व्यक्तीने मला धक्का न लागू देण्यासाठी स्वतःवर काय संकट आहे याचा विचार केलेला नाही. त्याच्यामध्ये मला सेफ करण्याचंच पाहिलं, मला आणि माझ्या मुलाला सेफ कसं, कारण त्या बाबतीत मी चुकलेली, त्या व्यक्तीच्या बाबतीत. ती व्यक्ती ना दोषी आहे, ना आरोपी, ना गुन्हेगार आहे, त्यानं कधीच कोणत्या प्रकारचा त्रास दिलेला नाही. त्याही इंटरव्ह्यूमध्ये तसंही म्हणाला होतात मला की माझं चुकलंय, माझा पती चांगला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला वाटत नाही का की आपण जी चूक केलेली आहे ती चूक एखाद्या निरापराध एखाद्या महिलेवर बेतू शकते? जसं आपलं प्रकरण घडलंय, याच प्रकरणासारखं दुसऱ्याचे प्रकरणं होतील, काही लोक अशाच नजरेने पाहतील, तक्रार दाखल करायची आणि सोयीनुसार मागे घ्यायची, मग ही तशीच असेल. ह्या सगळ्या गोष्टी, एखादं जजमेंट कोर्टात जाऊ शकतं, अशा एखाद्या महिलेला त्रास होईल तर तिला न्याय मिळणार नाही, असं नाही वाटत तुम्हाला एक महिला म्हणून? हो, वाटतंय ना, मला गिल्टी फील होतंय. पण याच्यामध्ये आज मी जर दुसऱ्या महिलांचा विचार केला तर आज पण ती जी निरापराध व्यक्ती आहे, आज ती एका उच्च पदावर आहे, त्याचं आयुष्य भविष्य सगळं कोलॅप्स होऊन जाते. आणि आज मला ती गोष्ट, ती व्यक्ती, व्यक्तीचं जे काही अस्तित्व आहे ते महत्वाचं आहे. वैयक्तिकरित्या माझ्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर त्याला अर्थ नाहीये. आणि नंतर जे काही ज्याची त्याची नियत राहिली, ज्याचं त्याचं हे राहिलं की कायद्याचा कोणत्या पद्धतीने कोणी फायदा घ्यायचा, ते ज्याच्या त्याच्या नियतीनुसार राहिलं. इतर महिला कोणत्या, कारण आता कलम प्रत्येक व्यक्ती आपोआपल्या सोयीनुसार कलम लावती. बायकांना 2च कलम, 354, 376 आणि 498. मग त्यांच्या सोयीनुसार त्यांना कोणत्या व्यक्तीकडून काय अपेक्षा किंवा कोणत्या पद्धतीने कोणाला कसा, किंवा त्यांच्यावर लादून, असं नाही की महिलाच करतात, त्यांच्यावर लादून पुरुष पण करायला लावतात. कधी आई वडील पण की कर बरं भाऊ तुझ्या नवऱ्यावरती हे दाखल, आम्ही बघतो. म्हणजे असं नाहीये 354 नाही झालं तरी एखाद्या व्यक्ती द्वेष भावनेनं की कर 354 दाखल, आपण त्याला हे करून टाकू. म्हणजे सत्य घटना रेअर येतात,
मोजून 20-25% असतात, फक्त की त्याला फायदा घेतला जातोय तो. असं नाही की वैयक्तिक महिलाच घेते, तो पुरुष पण तेवढे जिम्मेदार आहेत. काही पुरुष स्वतः दाखल करायला लावतात. त्याचंच उदाहरण मी दिलेलं आहे की बाबा अशाच तक्रारी होत राहतील तर न्याय कसा मिळणार आहे. जशी तुम्ही न्यायाची मागणी करत आहात, म्हणजे आता तुम्ही तक्रार मागे घेताय, दिलेली आहे, तुम्हाला आता न्याय मिळालेला आहे का? तुम्ही आता सुरक्षित आहात का? सुखी आहात का? काय सुरक्षित नाहीये. कारण काय होतं, मी अगोदर पण त्या व्यक्तीचं म्हणजे गुन्हा दाखल केला नव्हता तरी इन्सिक्युअरच फील करत होते, आणि आजही त्या व्यक्ती जे मिस्टर आहेत तर त्यांच्यापासून इन्सिक्युअरच फील करते मी. कारण त्यांनी भर रस्त्यात, घरात पण सगळ्या प्रकारे वेगवेगळा त्रास दिला. कधी लेकरांचे कारण का माझे मातृत्व मारण्यासाठी की हिला भेटण्याची इच्छा होत असेल, ह्या त्या गोष्टी, ते लेकरांना पण त्रास दिलेला आहे. म्हणजे असं सेक्युअर म्हणू शकत नाहीये मी, आणि त्या सगळ्या गोष्टीतून हे प्रकरण झालेले. काय समजायचं ह्या नात्याला? काय समजायचं ज्याच्या विरोधात तुम्ही तक्रार दिली? काय समजायचं लोकांनी, काय आणि माध्यमांनी, प्रशासनाने आणि जनतेनं, सामान्य जनतेनं, एक महिलांनी काय समजायचं तुमच्या ह्या नात्याला? कुठलं नातं समजायचं? एकमेकाचा आधार समजायचं, एकमेकासाठी आई वडिलाचं पूर्णत्व समजायचं, प्रत्येक नात्याचं पूर्णत्व समजायचं. बस एवढंच सांगू शकते. आता तुम्ही दोन शरीर आहेत, एक आत्मा आहे. आता कुठं जाणार आहे तुम्ही? म्हणजे तिकडून तुम्ही सांगितलं, आता बोलत असताना सांगितलं ते हे डायव्हर्स मागतात, त्यांना डायव्हर्स तुम्हाला द्यावा लागणार, देणार आहे की नाही माहित नाही. मात्र कुठं जाणार आहे तुम्ही? आता पुन्हा ज्यांच्या विरोधात तक्रार दिली त्यांच्यासोबत राहणार आहेत की वेगळं काय आहे तुमचा नेमका उद्देश काय आहे? नाही, त्या व्यक्तीने मला स्ट्रॉंग बनवलेले, मानसिकरित्या, शारीरिकरित्या. फक्त मी लेकराचा मोह आणि तो व्यक्तीचा जो बदनामीचा जो त्रास देत होता तर त्या, पण आज जी बदनामी व्हायची ती त्यानं माझी सर्व प्रकारची बदनामी केलेली. आज समाज ज्या पद्धतीने मला स्वीकारल त्या पद्धतीने मी, माझा मुलगा आणि मी राहणार. पोलिसांच्या विरोधामध्ये तुम्ही जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे, तक्रारीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, आणि एक तक्रार मागे घेणं, पुन्हा 2 जबाब वेगवेगळ्या पद्धतीने देणं, तुमच्यावर कारवाई होऊ शकते त्याच्यावर की तुम्ही अशाच प्रकारच्या यंत्रणेचा वापर केला, हे ट्रायल तुमच्यावर चालू शकतं. नाही, मी पोलिसांच्या विरोधात तक्रार किंवा कंप्लेंट हे केलेलं नाहीये. मी फक्त वैयक्तिक एक API हे पोलीस अधिकारी आहेत ना, त्या वैयक्तिक एका पोलीस अधिकाऱ्यावर केलेले, पण इतर कोणाबद्दल मी असं केलेलं नाही. फक्त माझ्यावर जो दबाव त्रास होता की तो अटक कसं काय होत नाही, तू फक्त दाखवायला केलं का, तू असं केलं का, हे जाण्याची OC घेऊन ये, ते जात्याची OC घेऊन ये, हे असं पाहिजे तसं पाहिजे, ह्या पद्धतीने मला पुश केलं गेलं. मी कोणत्याही अधिकाऱ्याला असं म्हणजे की तुम्ही हे करत नाही, किंवा स्टार्टिंगला माझ्याकडून, कारण मला चटके पोहोचत होते वेगवेगळे, आणि ते चटके मी कोणत्या शब्दात मांडू. सेशनच्या कोर्टामध्ये ज्या दिवशी फर्स्ट डेट तारीख होती बेलची, तर त्या दिवशी अक्षरशः त्या तारखेत त्याची बेल झाली नाही पाहिजे म्हणून मला तिथं पाठवलं गेलं कोर्टामध्ये. तर अक्षरशः जज साहेबांना सुद्धा, म्हणजे ते जर बेल देणार असतील तर अक्षरशः मी म्हणलं मला अटक करा आणि मला फाशी द्या. म्हणजे मला ॲक्सेप्ट होतो, मला काही केलं तरी पण माझं म्हणणं ते होतं, मी ना कोणावर दबाव आणला नाही, काही नाही, मला अटक करा, मी एक वेळ तिथं तरी सुरक्षित आहे इथल्या त्रासापेक्षा, की मला अटक करा, मला फाशी द्या, बेल दिली तरी चालते. माझं इनडायरेक्ट ते इंडिकेशन होतं. पण त्यांना वाटलं की ह्या धमक्या देत आहेत, मग ते त्या स्वरूपात घेतलं गेलं, आणि त्यांना काही त्यावेळेस बेल झाली नाही की असं आहे म्हणून. आणि आज तेच वापर केला जातोय. पण माझं ना शासन, प्रशासन, कोर्ट, जज साहेब, न्यायदेवता, कोणावरही रोष किंवा कोणावरही प्रेशर, दबाव नाहीये. फक्त की ज्या गोष्टी वेळेनुसार जे चालतंय, वेळेनुसार आपल्याला बदलाव लागतो म्हणतो ना, तर त्या पद्धतीने, कारण 376 खूप मिटलेले असतील. कोणतेही वाद जर पोलीस स्टेशन पर्यंत येत आहेत आणि ते पोलीस स्टेशन मध्ये मिटत असतील कोर्टात न जाता, ही चांगली गोष्ट आहे ना, की तुमचंच हे की तुम्ही मिटवले, 2 व्यक्तीतले वाद मिटवलेत कोणत्या ना कोणत्या पद्धतीने. पण ते वाढून समोरच्या व्यक्तीला त्रास हे मिटत असेल, त्यात मला नाही वाटत की काही हे आहे. नाही, ठीक आहे, पण त्या वेळेमुळे ते मिटायले ना, मिटणार असेल, मिटायले भविष्यामध्ये काही आणखी वातावरण खराब किंवा मग तुमचे भांडणं तंटे होणार नाहीत, ही चांगली गोष्ट आहे. मात्र पुन्हा एखाद्या वेळेस तुम्ही कधी पोलिसांकडे न्याय मागण्यासाठी जाल तर तुमच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जाईल की तुम्ही तक्रार द्याल, असेच मागे घेता, कोणावर तरी आरोप करता, या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून तुमच्यावर जर ओरिजिनल खरंच अत्याचार झाला तर तुम्हाला न्याय मिळणार नाही, याची शाश्वती तुम्हाला गॅरंटी आहे का? म्हणजे तुम्हाला कळते का की त्याची कल्पना सुद्धा आहे का तुम्हाला या सगळ्या गोष्टींची? हो, आहे ना, समजते ना, त्याची जाणीव आहे. पण मी एका निर्दोष व्यक्तीला, म्हणतात ना, 10 आरोपी सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषाला शिक्षा झाली नाही पाहिजे. त्याच्यामुळे मी तो विचार करून हे पाऊल उचलले. त्यानंतर नियती बघल काय असेल ती निसर्गावरती सोपून देणार ज्या गोष्टी आहेत त्या.
तुम्ही घेतलेला निर्णय तो तुमच्यासाठी असेल, पोलीस प्रशासन त्यांचा निर्णय घेईल, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जे काही प्रकरण चाललेलं आहे ते कशा प्रकारची ट्रायल चालेल, न्यायालयाकडून काय कारवाई केली जाते का हे सुद्धा पाहिलं जाईल. मात्र कालचा जो प्रकार होता तो त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की तिकडून एकदा तपास दाखल करून डिवोर्स फुकट डिवोर्स घे नाही तर त्याच्याकडून पैसे 50 लाख रुपये तरी आणून दे. ह्या 2 कारणासाठी त्यांनी भर रस्त्यात तमाशा की प्रेयसी 2 वर्षापासून मी घर सोडून राहते हे अर्ध्या महाराष्ट्राला माहिती आहे की 2 वर्षापासून. पण काल बेलची तारीख होती, ती समोरची व्यक्तीला, कारण मी बोलवणार, मला त्रास दिल्यावर मी कोणाला समोर आणणार हे पण त्या व्यक्तीला माहिती होतं, त्यामुळे त्यानं ते सगळं प्लॅन करून केलेली गोष्ट आहे. ही झाली तुमची बाजू. त्यांची बाजू असेल आम्ही असं काहीच केलं नाही, मग पुन्हा आणखी प्रकरण चालायचं, ह्या सगळ्या गोष्टी होतीलच ना. व्हायरल झाले, व्हायरल तर झालेलेच आहे. त्यांची ते बाजू मांडतील ना, आमचं काही असं नाही. जसं तुम्ही म्हटले तसं शेवटी तुम्ही जे तक्रार दिली, मागे घेतली, ह्या सगळ्या गोष्टी ट्रायल मध्ये चालतीलच ना. कारण अनुभव माझं अजून पण त्या घरी वरती रूमवरती सामान पडलेले, मी किती तारखेला रूम सोडली, किती तारखेला तिथे गेले, आज असंही माझं सामान तसंच पडलेलं, बांधून ठेवलेले. का तर तिथं फक्त म्हणजे तेवढ्या गोष्टीसाठी मी बाहेर वडापाव खाऊन तिथं त्या घरात फक्त आसरा घेण्यासाठी जायचे, लेकरांना दिसावं म्हणून जायचे. नाही, मी एक पत्रकार जरी असलो तरी मी एक माणूस आहे, एक पती आहे, एक वडील आहे. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की तुमच्या या सगळ्या गोष्टींमुळे ते लेकरांना त्रास सहन करायला लागतंय. यासाठी म्हणजे मला इथं काही बोलता येत नाही. तर अशा प्रकारचा हा सगळा प्रकार आहे आणि मी तो निर्णय घेतला. बिलकुल माझी कमकुवत बाजू समजून त्या व्यक्तीनं माझं जे आहेत मिस्टर, तर त्यांनी माझी कमकुवत बाजू, माझे लेकर आहेत, तर त्या गोष्टीचा फायदा घेऊन आज ते डिवोर्सला सह्या कर म्हणतात, लेकरांना पण काही द्यायचं नाही म्हणतात. मलाही समोरच्या व्यक्तीकडून समोरची व्यक्ती उद्ध्वस्त केली, जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनाही अडकवलं, म्हणजे लेकरांना पण उघडं टाकायचं. मी तर रस्त्यावरच आहे, मी माझा मुलगा, मग ते 2 लेकरासाठी मी त्या मायेपोटी काहीतरी पाऊल उचललं आणि डिवोर्स द्यायला तयार असताना फक्त की मी जास्त अपेक्षा केलीच नाही. वैयक्तिक मी माझं जर चूक असेल की लेकरांच्या नावावर 1 एकर शेती करून द्या, मी डिवोर्सवर सह्या देते, तर मग मला मान्य आहे. आता तसं मिळणार आहे का तुम्हाला ते लेकरांसाठी? जसं तुम्ही सांगितलं की लेकरांसाठी या सगळ्या गोष्टी केल्या, मग आता भविष्यात तुम्ही कसं सांभाळणार आहेत लेकर ह्या सगळ्या गोष्टी? मी तोच प्रश्न विचारला की तुमच्या या सगळ्या गोष्टींमुळे ते निरापराध, ज्यांचा काही दोष नसताना ते लेकरांना हे सगळं सहन करावं लागतंय. हो ना. आता ते लेकरांची मानसिकता बरीचशी खालावलेली आहे ह्या प्रकरणामुळं. पण लेकरांना माहिती आहे की आई कोणत्या गोष्टी लेकरांना प्रत्येक गोष्ट, प्रत्येक त्रास, प्रत्येक क्षण माझा माहिती आहे. त्यामुळे त्यांना ज्यावेळेस मी फक्त आत्तापर्यंत माझ्या लेकरांची नजर सांभाळली आहे, माझ्या बाबतीतले विचार सांभाळलेले आहेत. बाकीनं मी कोणाचं विचार नजर, पण मी माझ्या लेकरांच्या नजरेत कायम प्रामाणिक राहिले आणि कायम प्रामाणिक राहणार. आणि तो जे त्यांचा निर्णय असेल ते असेल, आणि मी त्यांच्यासाठी कधी पण आहे. लेकरांसाठी कोणत्याही क्षणाला मी अर्धपोट राहून त्यांच्यासाठी मी अवेलेबल असेल. थँक्यू. हा सगळा प्रकार आहे. मी सांगितल्याप्रमाणे तक्रार दिली, मागे घ्यायची. आता पोलीस प्रशासनाकडून काय उत्तर दे? त्यांनी सांगितलं की पोलिसांना मी लिहून दिलं की बाबा ही गैरसमजातून तक्रार झाली, मात्र पोलीस ऐकायला तयार नसतील. आणि का ऐकावं त्यांनी? यंत्रणेचा, पोलीस प्रशासनाचा एक कोर्टामध्ये नंबर पडला, तिथे त्यांना सुनावणीसाठी वेळ द्यावा लागलेला आहे. म्हणजे यंत्रणा हजारो आणि लाखो केसेस कुठेतरी धुळकात पडलेले असताना पुन्हा एक दुसरं प्रकरण, असेच हजारो प्रकरण आहेत जे निकाली काढले जातात, नंतर कुठेतरी माघार घेतले जातात, मॅनेज केले जातात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र एकच उद्देश होता की काल नेमका प्रकार काय घडला, कोण कसं तक्रार देतं, माघारी कशी घेता येतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी. माझी एनसी पण घेतलेली नाही. काल मी गेले होते तिथं पोलीस स्टेशनला, कारण कोर्ट मार्शल झाल्यानंतर दोघाला घेऊन जाण्यात आलं. तर तिथे गेल्यानंतर त्यांची घेतली एनसी, पण ते बाचाबाची करू लागले. तिथं गेल्यानंतर मला पण शिवीगाळ केली. तर ते म्हणे एकाची वैयक्तिक एनसी घेतल्या जाईल, तुम्ही बाहेर जा. मला पोलीस स्टेशन मधून काढून देण्यात आलं. माझी तारीख पण होती कोर्टात. प्रकरण कोर्टामध्ये पोलिसांमध्ये असल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळल्या असतील, म्हणून त्यांनी ते कुठेतरी, माणूस आहे, माणसालाही ताणतणाव असतं. तुमचे प्रकरण पाहिल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी एनसी त्या विरुद्ध घेतलीच नाही ना, माझ्या विरुद्ध एनसी दाखल करून हे प्रकरण सुरूच आहे ना याच्या अगोदर. त्याच प्रकरणाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. पोलीस प्रशासनावर अशा प्रकारचे आरोप लावणं, शिंतोडे उडणं हे सोपी गोष्ट नसते ना. त्या सगळ्या गोष्टीमुळे झाले ना. विश्वास आहे, माझा आधार आहे पोलीस प्रशासन. माझी भाकरी आहे म्हणलं तरी चालन. मी त्या पोलीस प्रशासनावरच लहानाची, माझे वडील पोलीस होते, त्या प्रशासनावरच मी लहानाची मोठी झाले. माझं जे संगोपन झालं त्या प्रशासना खालीच झालं की मी असं नाहीये की त्यांच्यावर शिंतोडे किंवा त्यांच्यावर आरोप करत. तुमच्या पहिल्या एफआयआर मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेतच ना, त्यामुळे त्यांची बदनामी झाली पोलिसांची. दबावापोटी काही जर चुकून हुकून आलं असेल, झालं असेल, पण माझा अर्ज किंवा काय असेल ते माझे शब्द नव्हते, ते माझ्याकडून फक्त सही करून घेतल्या जात होती. त्याच्यामुळे मी कधी पाहिलं पण नाही की त्याच्यामध्ये शब्द काय होते. ते सर्व माझ्या मिस्टरांनी लिहून घेणार, टाईप करून आणणार, इथं सही करण, हे घेऊन जायचं आणि वाचायचं. दृष्टीने आता तुमचे जे पती आहेत ते दोषी आहेत सगळे? हो. ठीक.
तर मराठी महाराष्ट्र येथून आवाहन करेल की ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या गोष्टींवर पोलीस प्रशासन त्यांची कारवाई करेल, न्यायालय निर्णय देईल आणि जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई. हे जर दोषी असतील, यांनी कुठेतरी पोलीस प्रशासनाचा यंत्रणेचा वापर केला असेल, यांच्यावर कारवाई होईल आणि मराठी महाराष्ट्र आवाहन करेल जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. कारण अशा प्रकरणामध्ये कुठेतरी लोकांचा दृष्टिकोन बदलून जातो. कुणीतरी तक्रार देतं, कुणीतरी माघार घेतं, कुणीतरी सोयीनुसार मॅनेज होतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठल्या तरी एखाद्या गोरगरीब आणि निराधार लोकांवर पडू नये आणि म्हणून अशा प्रकारचे प्रकरण निकाली काढून याचा एक सोक्षमोक्ष लावणं गरजेचं आहे, तात्काळ लावणं गरजेचं आहे, असं आवाहन या ठिकाणी मराठी महाराष्ट्र करत आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.